भाजप आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 बातम्या आणि सुरुवात राजकीय टॉप 9 बातम्यांनी। भाजपसोबत जाण्याचा निर्णय आमच्या पक्षात कधीही झाला नाही, पर्यायांवर चर्चा पण निर्णय नाही। एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पवारांचा मोठा खुलासा। भाजपसोबत जायची चर्चा झाली हे तरी पवारांनी कबूल केलं। भाजपसोबत जायचं नव्हतं तर दिल्लीत 6 बैठका का घेतल्या? शरद पवारांच्या मुलाखतीवरून अजित पवारांचा सवाल। चर्चा झाली हे तरी कबूल करतायत। जर जायचं नव्हतं तर चर्चा कशाला करायची होती? जर तुम्हाला भाजप बरोबर जायचं नव्हतं तर दिल्लीला 6 मीटिंग का केल्या? त्याच्यामध्ये वरिष्ठांच्या बरोबर मीटिंग झाल्या। पुलोदचा प्रयोग आणि अजित पवारांच्या प्रयोगात साम्य नाही। शहांच्या माध्यमातून राजकारण करत असाल तर जनता स्वीकारणार नाही, शरद पवारांची टीका। भाजपसोबत जाण्याच्या चर्चा झाल्या होत्या। पवार निर्णय सामूहिक आहे असं दाखवतात पण कुणाचं ऐकत नाही, त्यांना हवं तसंच ते करतात। पवारांच्या दाव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। पवार साहेब त्यांचा स्वभाव ते म्हणतील तेच ते ऐकतात, ते कुणाचं ऐकत नाही। पवार साहेबांना ज्यावेळेस निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेस ते बाकीच्या सहकाऱ्यांना सांगतात आणि असं दाखवतात तो सामूहिक निर्णय। ते त्यांना पाहिजे तेच करतात। उद्धव ठाकरे पक्ष विलीन करतील असं मला वाटत नाही। मी ठाकरेंचं काम पाहिलंय, ते पक्ष विलीन करणार नाही, अजित पवारांचं मत। त्यांचा पण त्यांनी उल्लेख केला। मला नाही वाटत उद्धवजी त्यांचा पक्ष कधी काँग्रेसच्या मध्ये विलीन करतील। पवारांनी छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता वर्तवली, मात्र शिवसेना छोटा पक्ष नाही, मला बाब बदलण्याची गरज नाही। पवारांच्या वक्तव्यावरून टीका करणाऱ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरेंचं उत्तर। शिवसेना हा काही छोटा पक्ष आहे का रे? आणि मी त्या 2 माकडांना सांगतोय, बाप बदलण्याची गरज मला नाही, बाप बदलण्याची गरज तुम्हाला आहे। शरद पवार पक्ष विलिनीकरणावर सांगत असतील तर त्यात तथ्य। ठाकरेंची शिवसेना ही पवारांसोबत, त्यामुळे तेही सोबत जातील। गिरीश महाजनांची शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। काँग्रेसचाच आहे शरद पवार साहेबांचा, म्हणजे सुरुवातीपासून ते काँग्रेसमध्येच होते आणि त्याचबरोबर शिवसेना जी आहे उद्धवजींची त्यांचा त्यांनी उल्लेख केला की ते पण आमच्या सोबत आहेत। मला वाटतं त्यांना ते काँग्रेसमध्ये घेऊन जातील आणि गेले तरी त्यात आश्चर्य वाटण्यासारखं तर काही राहिलेलं नाहीये। चंद्रकांत पाटलांनी पवारांबाबत वक्तव्य करायला नको होतं। पवार निवडणुकीला उभे नव्हते, त्यामुळे त्यांचं वक्तव्य चुकीचं। अजितदादांची चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर नाराजी। आम्हाला फक्त शरद पवारांचा पराभव करायचा आहे, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। ते बोलायला नको होतं, परंतु शेवटी ते का बोलून गेले आम्हाला माहिती नाही, पण नंतर त्यांनी अवाक्षर देखील काढलं नाही। पवार साहेब उभेच नव्हते तर पवार साहेबांचा पराभव करण्याचा प्रश्न येतो कुठं? बोलले ते ती चूक आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गद्दार आहे, गद्दार गद्दारच राहणार। ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदींची शिंदेंवर टीका। शिंदे कोण आहे तू? कोण आहे तू? कोण आहे तू? तो उनको जाना जरूरी है, थाने तक ये आवाज पहुंचना जरूरी है। गद्दार गद्दार ही रहेगा।